बावनकुळे मुख्यमंत्री होणार, राऊतांचा दावा। केंद्रात गेल्यानंतर फडणवीसच शिफारस करणार। एकनाथ शिंदेंचा पत्ता कापला जाणार। साम टीव्ही मला बघायला आवडतो, कारण त्यावर दाखवल्या जाणाऱ्या बातम्या रिलेट करतात। संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहू लागलेत। अर्थमंत्र्यांपासून ते संरक्षण मंत्र्यांपर्यंत मोठे फेरबदल होणार असल्याच्या चर्चा राष्ट्रीय पातळीवर रंगल्या आहेत। मात्र या सगळ्यात सर्वात जास्त चर्चा रंगली आहे ती महाराष्ट्रातून दिल्लीत जाणाऱ्या नावांची। मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस आता केंद्रात जाणार असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय। मात्र त्याहून मोठा दावा त्यांनी बावनकुळेंबाबत केलाय, आणि तो म्हणजे राज्यात शिंदेंची नव्हे तर मुख्यमंत्रीपदी बावनकुळेंची वर्णी लागणार असल्याचं राऊतांचं म्हणणं आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चेला तोंड फुटलंय। महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस हे सातत्यानं केंद्रात जातील असं म्हटलं जातं। आता केंद्रात जातील म्हणजे काय करणार? आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत की 2029 पूर्वी जर तुम्हाला पंतप्रधान पदाची संधी मिळाली तर महाराष्ट्राला आनंद होईल मराठी माणूस झाला म्हणून। ते 2029च्या आधीच तुम्ही करा। 2029 नंतर ना मोदी राहतील ना अन्य कोणी राहणार। एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होणार नाही, अजिबात होणार नाही। त्याच्यामुळे या क्षणी ज्येष्ठ मंत्री म्हणून जर ते केंद्रात गेले, आम्ही तर म्हणून मुख्यमंत्री व्हा, प्रधानमंत्री व्हा 2029च्या आधी, तर 100% मला असं वाटतं की चंद्रशेखर बावनकुळे यांचा विचार आणि शिफारस हे स्वतः देवेंद्र फडणवीस। राऊतांच्या या विधानानंतर महायुतीत अस्वस्थता निर्माण झाली आहे। राज्यात अस्थिरता निर्माण करण्यासाठीच असे दावे केले जात असल्याची टीका भाजप नेते मुनगंटीवारांनी केली आहे। तर बच्चू कडूंनी शिंदेंना संधी देण्याची मागणी करत आपलं घोडं दामटवलंय। भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना काही माहिती नाही आणि त्यांना माहिती आहे। मागं वाटत नाही की आमचं केंद्रीय नेतृत्व अशा पद्धतीने वागत असेल। राज्यामध्ये कारण नसताना अस्थिरता निर्माण व्हावी या दृष्टीने असे वक्तव्य केले जातात। मला वाटते देवाभाऊंना निश्चितच दिल्लीची वारी करावी, देश हातात घ्यावा, देशाचे सूत्र हातात घ्यावे, कारण आता दिल्लीला त्यांचं अधिक महत्त्व जास्त आहे। आणि त्या ठिकाणी निश्चितच मला वाटते शिंदे साहेबांनी इकडे महाराष्ट्रात एंट्री करावी आणि मग आम्ही पाहतोय देशात देवेंद्र भाऊ आणि महाराष्ट्रात एकनाथजी असा एक प्रवास सुरू झाला पाहिजे अशी अपेक्षा आहे। तर मुख्यमंत्र्यांनी मात्र दिल्लीला जाण्याच्या प्रश्नावर मिश्किल टिप्पणी केली आहे। दिल्लीला जाणार असं म्हणतात, देशाचं नेतृत्व करणार असं म्हणतात। मी परवाच गेलो होतो दिल्लीला जाणार असं म्हणतात, देशाचं नेतृत्व करणार असं म्हणतात। मी परवाच गेलो होतो दिल्लीला। एकीकडे दिल्लीतील मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा आणि दुसरीकडे राज्याच्या राजकारणातल्या संभाव्य बदलांवरून संजय राऊतांनी टाकलेल्या गुगलीमुळे महायुतीत अस्वस्थता आहे। त्यामुळे येत्या काळात देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात कोणती मोठी उलथापालथ होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।